जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील रुई गावामध्ये प्रेम संबंधाच्या संशयातून 18 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून तीर्थपुरी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली आहे। मृत तरुणाचे नाव राजेश कोरकाने असे असून तो फोटोग्राफीचे काम करत होता। गावातील एका मुलीसोबत राजेशचे प्रेम संबंध असल्याच्या संशयावरून काही दिवसांपूर्वी शुभम साळे आणि करण साळे यांच्यासोबत त्याचा वाद झाला होता। त्यावेळी दत्ता साळे यांनी राजेशला 1-2 दिवसात तुला पाहून घेतो अशी धमकी दिल्याची माहिती समोर येते आहे। दरम्यान गावातील एका समारंभामध्ये पंगती दरम्यान राजेश जेवण वाढत असताना आरोपी शुभम साळे, करण साळे आणि अभिषेक उर्फ मोनिया मुसळे यांनी त्याचा पाठलाग केला। त्यानंतर धारदार शस्त्राने त्याच्यावर वार करण्यात आले। या हल्ल्यामध्ये राजेश कोरकाने याचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच तीर्थपुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी तिघांविरुद्ध हत्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे। उर्वरित आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास आता पोलीस करीत आहे। तीर्थपुरी पोलीस स्टेशन अंतर्गत रुई या गावी राजेश विष्णू कोरकाने वय 19 वर्ष ह्या युवकाचा खून झाल्याची घटना उघडकीस आलेली आहे। यामध्ये प्रथमदर्शनी आरोपीने मयत हा त्याच्या बहिणीची बदनामी करतो ह्या कारणातून असे कृत्य केल्याचे दिसून येत आहे। सदरचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। माननीय पोलीस अधीक्षक जालना श्री तेगबीर सिंह संधू सर यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार तीर्थपुरी पोलीस स्टेशन येथील अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने या गुन्ह्यातील 2 आरोपींना ताब्यात घेतलेले आहे। त्यांना अटक करण्याची प्रक्रिया चालू आहे।